शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्री राम, जय श्री राम, भवानी, जय शिवाजी, भवानी, जय शिवाजी, आवाज नाता शिवसेनेचा, आवाज नाता शिवसेनेचा। प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिंदे सेनेच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ, उमेदवारांचं मोठं शक्ती प्रदर्शन। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवारांनी झंझावाती प्रचार सुरू केलाय। सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेनं सुशिक्षित, सुसंस्कृत, विकासाचं व्हिजन असलेले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। चंद्रकांत उर्फ काका सूर्यभान शेळके, संगीता रत्नाकर खरमाळे, स्वप्नजा विनय वाखुरे, नितीन शिवाजीराव शेलार या 4 उमेदवारांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ सिव्हिल हडको इथं गणेश चौकात करण्यात आला। यावेळी उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत विजयाचा विश्वास व्यक्त केला। शिवसेनेच्या 4ही उमेदवारांचा प्रभाग 3 मध्ये पूर्वीपासून दांडगा जनसंपर्क आहे। शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मोठा वर्ग या प्रभागात आहे, त्यामुळं धडाडीनं विकास कामं करण्याची हातोटी असलेले उमेदवार हातात धनुष्यबाण घेऊन निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 3 हा सावेडी उपनगराची सांस्कृतिक ओळख आहे। या प्रभागामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरीव विकास कामं करण्याची ग्वाही देत उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधलाय। उमेदवारांच्या विकासाच्या व्हिजनला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। काका शेळके, नितीन शेलार, संगीता खरमाळे, स्वप्नजा वाखुरे या उमेदवारांचे व्हिजन, विकास कामाप्रती असलेली आत्मीयता मतदारांच्या पसंतीस उतरत आहे। प्रभागात मजबूत अंतर्गत रस्त्यांचं जाळं, सांडपाणी व्यवस्थापन, मुबलक पाणी पुरवठा, पथदिवे, ओपन स्पेसचा विकास, ओपन जिम, उद्याने, मनपामार्फत अद्ययावत आरोग्य सुविधा अशी विविध विकास कामांची ग्वाही शिंदे सेनेच्या उमेदवारांनी दिली आहे। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। जय महाराष्ट्र। मी नितीन शिवाजी शेलार। आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिव्हिल हडको या भागामध्ये आमचे शिवसेनेचे 4ही उमेदवार ओबीसी पुरुषमधून आमचे लाडके काकाजी शेळके, आमच्या संगीताताई खरमाळे आणि स्वप्नजा वाकोरे हे 4ही उमेदवार आम्ही या भागातून निवडणूक लढवत आहे। तरी आज आम्ही नारळ फोडत असताना येथील स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। कारण काका शेळके यांनी या प्रभागामध्ये सिव्हिल हडको भागामध्ये भरपूर असा विकास केलेला आहे। त्यांच्या आई या भागामध्ये नगरसेविका होत्या, त्यांनी सुद्धा या वार्डात भरपूर कामं केलेली आहेत आणि काका शेळकेंच्या माध्यमातून नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी एकनाथभाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून, नगर विकास खात्याच्या माध्यमातून या प्रभागासाठी भरपूर असा निधी आणलेला आहे। आपण जर पाहिलं, चांगले चांगले दिग्गज नगरसेवक त्यांना हे कामं जमले नाही, एवढे कामं काका शेळके साहेबांनी या भागामध्ये कॉन्क्रीट रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, रस्ते लाईटचे कामं असतील, सगळे कामं काका शेठच्या माध्यमातून झालेले आहेत। महिलांना सांगायचं झालं तर आमची ही मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे, असा आमचा लाडका भाऊ आणि सर्व आमचा पॅनल या ठिकाणी नक्कीच विजय होणार आहे। आज आपण जर पाहिलं, गुलमोहर रोड रस्ता असेल, पाईपलाईन रोड रस्ता असेल आणि सिव्हिल हडकोचा हा भाग असेल, हा सगळा चांगला परिसर या वार्डामध्ये आलेला आहे आणि येणाऱ्या काळात या प्रभागामध्ये आम्ही महिलांची सुरक्षा याला प्राधान्य देणार आहोत। तसेच या भागामध्ये सरकारी दवाखाना सुरू करण्याचा आमचा मानस आहे। त्याच्यानंतर एक सर्व खेळाडूंसाठी प्रभागातील एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक क्रीडांगण या भागामध्ये झालं पाहिजे। कारण आपण पाहतो की फक्त जॉगिंग पार्कच या भागामध्ये आहे, परंतु दुसऱ्या मुलांना खेळण्यासाठी अजून प्ले ग्राउंड नाही आहेत। बऱ्याचशा ग्राउंडमध्ये अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण काढण्याचं काम आम्ही 4 जण करू आणि संपूर्ण या भागामध्ये रस्ते काँक्रिटीकरण आम्ही करणार आहोत, कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आहोत आणि महिलांचा जो प्रश्न आहे कचऱ्याचा, रोजच्या रोज नागरिकांना कचरा घंटागाडी ही रोजच्या रोज दारामध्ये आली पाहिजे। पिण्याचं पाणी हे सगळ्यांना रोजच्या रोज मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे।
माझ्या माध्यमातून या प्रभागामध्ये मी 10 कोटीची कामं केलेली आहेत. जवळजवळ 116 कोटीची फेज 2 ची योजना ही झाली. आमच्या प्रभागात जवळजवळ 80% काम पूर्ण झालेलं आहे. त्यावेळेस ऐक्यनगर या भागामध्ये मी आयुक्तांना भेटून पाण्याची टाकी म्हणजे या पूर्ण वार्डाला पाणी सप्लाय होईल ती पाण्याची टाकी आपल्या वार्डात काम पूर्ण झालेलं आहे. आणि ज्यावेळेस फेज 2 ची लाईन जोडली जाईल त्यावेळेस कुठल्याही लोकांना मोटर लावण्याची गरज पडणार नाही. एवढं प्रेशर येईल की वरच्या टाकीपर्यंत पाणी जाईल. एवढं आम्ही सुविधा या वार्डामध्ये केलेल्या आहेत. येणाऱ्या काळात आमचा चौघांचा पॅनल या ठिकाणी निवडून येणार आहे. खरमाळीता या 3 वेळेस नगरसेविका झालेल्या आहेत. स्वप्नाच्या वाकुरे या तरुणी उमेदवार आहेत, त्या सुशिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत. विनय वाकुरे त्यांचे मिस्टर यांचं सुद्धा सामाजिक कार्य या भागामध्ये चालू असतं. त्याच्यामुळे आम्ही 4ही उमेदवार अतिशय सक्षम आहोत. आणि समोरच्या उमेदवारांबद्दल सांगायचं झालं तर आम्ही बोलणं योग्य नाही, परंतु ओबीसी पुरुषमधून काका शेळकेंच्या विरोधात एक महिलेला तिकीट दिलं आहे. आम्ही 50% महिलेला आरक्षण दिलेलं असताना सुद्धा तुम्ही महिलेला त्या ठिकाणी तिकीट देता, हा अन्याय भारतीय जनता पार्टीने आमच्यावर केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेचं धनुष्यबाण नक्कीच्या भागामध्ये फुलवणार आहोत. कारण समोरचे उमेदवार काका शेळकेंच्या विरोधात जे आहेत ते 3000 मतांनी पलीकडच्या वार्डात पडलेले आहेत आणि ते पडून या प्रभागात त्यांनी तिकडे घाबरून इकडे उमेदवारी केलेली आहे. तर अशा उमेदवारांना धडा शिकवणं हे आपलं काम आहे. आणि काका शेळकेंना जास्तीत जास्त लीड आम्ही तिघं आमच्या भागातून देणार आहोत. आणि सिव्हिल हाडकोतून सुद्धा तुम्ही मायबाप जनतेला विनंती आहे की आमचा पॅनल तुम्ही चालवा. नक्कीच आम्ही चौघही विजय होणार आहोत. कारण तिरंगी चौरंगी लढत आहे, भरपूर उमेदवार आहेत. त्याच्यामुळे आमचा 4ही पॅनल या ठिकाणी लागणार आहे. तरी सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी संगीता रत्नाकर खरमाळे प्रभाग क्रमांक 3 मधून उभे आहे. मी प्रथम आपल्या ज्या प्रभागातील महिला आलेल्या आहेत आज नारळ फोडण्यासाठी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. हा आपला भाग माझ्या प्रभागात पहिल्यांदाच या झालेला आहे. मी शास्त्री चौक ते मेघाग्नी चौक तिकडून 2 वेळेस निवडून आलेली आहे आणि आमच्या प्रभागातनं 3 वेळेस निवडून आलेली आहे. आमच्या प्रभागात म्हणजे गुलमोहर रोड, पारिजात चौक, तसेच आनंदनगर, समतानगर, पंकज कॉलनी, मेघाग्नी कॉलनी ह्या सगळ्या प्रभागामध्ये माझे कामं तुम्ही नागरिकांच्या याच्यात सुद्धा ऐकत असताल. माझा कामाचा धडाका आणि पालिकेत कामं करून घ्यायची पद्धत अगदी वेगळी आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाचा जेवढा जास्तीत जास्त निधी प्रभागात आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि हडकोच्या महिलांना एकच आश्वासन देते मी की गावात जे महानगरपालिकेचा बाळासाहेब देशपांडे दवाखाना आहे आपल्या महिलांना बाळंतपणासाठी तिथं जावं लागतं. आम्हाला जर चौघांना पण तुम्ही निवडून दिलं तर आम्ही 4 जण मिळून महानगरपालिकेचा दवाखाना इथं आणण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्या महिलांसाठी तिथं सुखसोयी उपलब्ध करून देणार. आज तुम्ही सगळेजणी जमला अशाच आमच्या 15 तारखेपर्यंत आमच्या बरोबर राहा. 15 तारखेला योग्य ते आपल्या सगळ्या चौघांच्या याला धनुष्यबाणाला मतदान करा. ज्यांना नावं वाचता येते त्यांनी नावं वाचून करा किंवा ज्यांना नाही अशिक्षित असतील त्यांनी धनुष्यबाण फक्त धनुष्यबाण बघायचं आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर मतदान करून ह्या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं. आणि आम्ही 4घही स्थानिक उमेदवार आहोत. आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही जनतेत असतो. कोणतंही काम सांगा आम्ही तुमच्यासाठी अर्ध्या रात्री निवडून आल्यानंतर आम्ही बंगल्यात जाऊन बसणारे नाहीयेत किंवा 5 वर्ष नागरिकांना दिसणारे नाहीयेत. तुम्ही कुठं बी कधी बी अवेलेबल होणारे उमेदवार आहोत. तर तू ताई माई अक्का तुम्हाला सगळ्यांना माझी एक नम्र आणि कळकळीची विनंती आहे की धनुष्यबाण या चिन्हावर प्रचंड बताडे विजय. महाराष्ट्र. मी स्वप्नजा विनय वाकुरे. सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी स्वप्नजा विनय वाकुरे. माझं फार्मसी झालेलं आहे. मी लेक्चरर आहे. अर्थात मी नवीन चेहरा आहे पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहील. नक्की तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासोबत असंच राहू द्या. आम्ही सगळेजण ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत, स्थानिक आहोत आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आम्हा सगळ्यांवरती राहू द्या. आणि 15 जानेवारीला तुम्हाला मतदान करायचंय. अर्थात तुम्हाला 4 वेळेला बटन दाबायचं आहे आणि 4ही जण धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. आमच्या पॅनलमध्ये मी, संगीताताई, काका आणि दादा आम्ही 4 जण आहोत. आम्ही 4ही उमेदवारांना तुम्ही भरपूर प्रचंड मतांनी मदत करा. आज या ठिकाणी आपल्या प्रभागातील काकासाहेब शेळके आणि शिवसेनेच्या 4ही उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आता आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. आता काका शेळकेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते अधिकृत पक्षाचे उमेदवार तर आहेतच, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते अपक्ष जरी उभे राहिले असते तर ते भरघोस मताने या ठिकाणी निवडून येणारच. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंतचा इतिहास काका शेळकेच्या मातोश्री कलावतीताई शेळके आणि स्वतः काका शेळके यांनी या प्रभागामध्ये आतापर्यंत इतकी कामं केलेली आहेत की कुठलाही प्रश्न असो, ड्रेनेजचा विषय असो, रोडचा विषय असो, लाईटचा विषय असो, त्यांच्या पुढे हा प्रश्न जर कोणी मांडला तर तो खात्रीने त्याचा पाठपुरावा करून तो मार्गी लागणार प्रश्न याची सगळ्यांना खात्री आहे. आणि आतापर्यंत त्यांनी अनेक कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत. आपण आता या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये
आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद रूपी मत देऊन सर्वांनी भरघोस मतांनी या ठिकाणी त्यांना विजयी करायचं आहे. आपण ह्या सर्वांचा भरघोस मतांनी या ठिकाणी त्यांना विजयी करून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. एवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो. आम्ही शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ सर्व चारही उमेदवार मिळून गणेश चौक सिव्हिल हाडको इथे फोडत आहोत. आता आमच्या सिव्हिल हाडकोतली परिस्थिती जर सांगायची झाली तर आमच्या सिव्हिल हाडकोमध्ये एकही नगरसेवक नाही. सगळे बाहेरचे नगरसेवक आलेले होते, त्यांनी कधी आमच्या म्हणजे सिव्हिल हाडकोकडे कधी बघितलं सुद्धा नाही. पण एकनाथ शिंदे भाई आमच्या पक्षाचे नेते यांच्या कृपेने त्यांनी मला जो निधी दिला त्या निधीच्या स्वरूपाने मी सिव्हिल हाडकोतले जवळजवळ 80% कामं पूर्ण केलेले आहेत. राहिले 20% कामं निवडून आले पहिले ते कामं पूर्ण होतील. आता सगळ्यात महत्त्वाचं बेस म्हणजे आमच्या हाडकोतलं एक उदाहरण देतो. 6 महिन्यापूर्वी तिकडे 16,000 मध्ये एक रोड खांदून ठेवलेला आहे. 6 महिने झाले. त्याच्यानंतर मी आता 15 दिवसापूर्वी भगतमाळा येथे एक रोडचं उद्घाटन केलं आचारसंहितेच्या आदल्या दिवशी. ते काम सुद्धा आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे माझ्या कामाची पद्धत आहे ना, एकदा बोललो तर ते करूनच दाखवतो, नाही तर ते काम होत नाही. त्याच्यामुळे मी सर्व हाडकोवासियांना आणि प्रभागातील सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की एकदा तुम्ही आम्हाला संधी द्या. त्या संधीचं सोनं करून तुमचं कोणतंही काम राहिलं तर पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला तुम्ही तुमच्या दारात सुद्धा उभा करू नका. पण आम्हाला म्हणजे सगळ्यात जास्त मतांनी निवडून द्या की नगरमध्ये की आमचा जो हा पॅनल आहे उपनगरामध्ये एवढा एकच पॅनल शिवसेनेचा राहिलेला आहे. बाकी सगळीकडे फाडाफोड करून ते पॅनल तोडलेले आहेत. पण आम्ही 4-1 उमेदवार राहिल्यामुळं आज तो पॅनल आमचा जिवंत राहिला आणि हाच पॅनल भविष्यात त्यांना दाखवून देईन की आम्ही चौघं काय आहोत आणि आमचा प्रभाग काय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.